तुझं तान बघ सुख तुला पाहणं नवगाव माझं माझ्या राही न घर घर काय बी आता भागणं चाळ कळ नायोग तुझ्या नजरच्या टिंग तुझं तान बघ सुख तुला पाहणं नवगाव माझं माझ्या राही न घर घर काय बी आता भागणं चाळ कळ नायोग तुझ्या नजरच्या टिंग. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ते ओपन करून घ्यायचे आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तो व्हिडिओमध्ये वापरले झालेले लेअरिक्स आणि PNG तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर बॅक निघून तुम्ही बघू शकता शेके प्रीसेट याचा इफेक्ट तुम्हाला इफेक्टमध्ये दिलेला आहे. तर सगळ्यात फर्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली मटेरियल आणणार आहे. तर हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो मी सांगतोय त्या स्टेपने क्रिएट करू शकता. आता अशा प्रकारे काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि या इमेजची लेंथ आहे ती 4.17 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपल्याला हा इमेज लेअर काय करायचा आहे, इथं आपल्याला बघू शकता की सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूव ऑन टास्कमध्ये जाऊन आपल्या थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट झाल्यानंतर काय करायचं आहे की हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे स्क्रोल करत या PNGच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचे. बघू शकता अशा प्रकारे. तर अशाच प्रकारे काय करायचे, इथून पुढे चालू होणाऱ्या या प्रत्येक इमेज आहे तो अशाच प्रकारे त्याची लेंथ वाढवून इथं आपल्याला तो त्या लेअरच्या खाली म्हणजे अशा प्रकारे घेऊन यायचे आहे. अशा प्रकारे आणल्यानंतर तो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे घेऊन यायचा आहे. तर अशा प्रकारे आणल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करत या दोन्ही लेअरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचे. तर अशाच प्रकारे बघू शकता थर्ड नंबरचा आपण इमेज लेअर अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. याची साईज वाढवून सिम्पली काय करायचे, साईज वाढवायची आहे आणि अशा प्रकारे इथं तो सेट करून लॉंग प्रेस करून सिम्पली आपल्याला लेअर्सच्या खाली घेऊन यायचे. अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले लेअर तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जी सॉन्ग लिरिक्स आहेत त्याच्या खाली प्रत्येक इमेज लेअरच्या खाली आपण अशा प्रकारे फोटो आहे तो ॲड केलेला 21.21 सेकंदच्या बीटमार्कपर्यंत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये तुम्हाला व्हाईट PNG दिलेली आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर ती PNG ॲड करून त्याची लेंथ आहे ती आपल्याला 21.21 या सेकंदाची बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्याला लॉंग प्रेस करून काय करायचं आहे, अशा प्रकारे आपल्याला इमेज लेअरच्या वरती घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता इमेज लेअरच्या वरती आणल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, तर इथून पासून स्टार्टिंग होणार आहे. तर 4.17 पासून दुसरा बीट चालू होतोय तिथं आपल्याला ह्या लेअरला कट करायचे आहे आणि कट केलेली लेअर आहे ती लॉंग प्रेस करून इमेज लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे. म्हणजे बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक लेअरला येतो इथं आपल्याला इमेज लेअरच्या खाली म्हणजेच अशा प्रकारे इमेज लेअरच्या वरती आल्यानंतर बघू शकताय. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी तो कट करून बघू शकता ती लेअर कट करून इमेज लेअरच्या वरती ती लेअर आपल्याला प्रत्येक इथं म्हणजे अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला लावून घ्यायचे. लावून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे.
तर इथंही आपल्याला कट करून घ्यायचं आहे. 14.26 सेकंदाला कट करून घेतल्यानंतर इमेजच्या वरती लावायचं आहे आणि इथं आपल्याला लास्ट ठिकाणी कट करून अशा प्रकारे इमेजवरती सेट करून घ्यायचं आहे. आता बघू शकता व्हाईट PNG आपल्या इमेजला लागलेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये मटेरियलमध्ये जो 15 सेकंदाचा ॲनिमेशन व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून त्याची लेंथ बघू शकता आपण 14-15 सेकंदापर्यंत वाढलेली आहे. त्यानंतर इथपासून परत एकदा तोच व्हिडिओ ॲड करून इथं आपल्याला 21.21 सेकंदापर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर या व्हिडिओ लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे दोन्ही लेअरला स्क्रीन केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली ही आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 21.21 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज दिलेले आहेत त्या एक एक प्रमाणे त्या प्रत्येक बीटमार्कला काय करायचे आहे त्या इमेज आहेत त्या ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे बघू शकताय मी तर या इमेज ॲड करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. आता फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे या इझी वेमध्ये आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जातोय. त्यानंतर काय करायचं की आपली PNG तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर PNGची लेअर आहे ती आपल्याला लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती टॉपला घेऊन यायचं आहे. म्हणजे इमेजवरती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅकने येऊन आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि तो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सिम्पली या प्रत्येक 4 इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता दिसून येणार आहे. तर आपण 4 इमेज लेअरला पेस्ट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता या स्टेटसला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी